पन्हाळा किल्ल्याचा ऐतिहासिक ठसा जागतिक पातळीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पन्हाळ्यावर आनंदोत्सव साजरा। पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी अधिक वाढली, जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन। छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या पन्हाळा किल्ला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत अधिकृतरित्या समाविष्ट झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून यामुळे पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी अधिक वाढल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। या संदर्भात पन्हाळा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी काशीद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। लेझिम पथकासह भव्य मिरवणुकीने उत्सवात उत्साह संचारला। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, विविध अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पन्हाळा किल्ल्याच्या युनेस्कोच्या यादीत समावेशासाठी राज्य शासनाने सादर केलेल्या मराठा लष्करी भूप्रदेश या जागतिक वारसा नामांकनात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। यामध्ये पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचाही समावेश आहे। या नामांकनासाठी युनेस्कोच्या शिष्टमंडळाने भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून पन्हाळा किल्ल्याची सखोल पाहणी केली। पन्हाळ्याच्या वैभवशाली इतिहासासह त्यांच्या रक्षणासाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले। यापुढे जगभरातील पर्यटकांचे स्वागत करताना पन्हाळा किल्ल्याच्या गौरवशाली परंपरेचा जागतिक प्रचार करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हे यश शक्य झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।